पनवेलमधील ठाणा नाका परिसरात रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे। या कामामुळे येथील वटवृक्षांना मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। बुधवारी येथे 100 वर्षापूर्वीचे झाड पडल्याने निसर्गप्रेमींकडून हळहळ व्यक्त होत आहे। पनवेल शहरातील वृक्षवल्लींनी बहरलेला परिसर म्हणजे ठाणा नाका परिसर। या ठिकाणी सध्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे। कॉन्ट्रॅक्टर कंपनीच्या जेसीबीमुळे 100 वर्षाची साक्ष असलेल्या वटवृक्षाची मुळे खोदकामात उघडी पडल्याने तो वटवृक्ष खाली कोसळला। सुदैवाने यात कोणतीही दुर्घटना झाली नाही, परंतु त्यामुळे बराच काळ त्या विभागातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता। या ठिकाणी 100 वर्षापेक्षा जास्त वटवृक्ष तसेच औषधी वनस्पती व इतर वृक्ष उभी आहेत। याच रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने हे वृक्ष नष्ट होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे। दरम्यान विविध संघटनेने इथे उपस्थित राहून 175 झाडांबाबत काय उपाययोजना केली आहे असा प्रश्न विचारत त्यांना वाचवण्याची मागणी केली आहे। कफ ही नेहमीच पर्यावरणावरती काम करते आणि पर्यावरण वाचवणं हे कफचं महत्त्वाचं कार्य आहे, ह्याच्याबद्दल कुठे दुमत नाही। आमच्याबरोबर निसर्ग मित्र मंडळ पण आहे किंवा इतर काही सामाजिक संस्था पण ह्या कार्यामध्ये कार्यरत आहेतच। प्रश्न असा आहे की आम्ही ज्या दिवशी चितळेंना भेटलो त्या दिवशी त्यांनी आम्हाला प्रॉमिस केलं होतं की वृक्ष प्राधिकरणाची परमिशन घेतल्याशिवाय या रस्त्याचं आम्ही काम चालू करणार नाही किंवा झाडांना धक्काही लावणार नाही। ह्याच्यातला दुर्दैवाचा भाग पर्टिक्युलर असा आहे की ह्या संबंध डिस्कशन्समध्ये हे पर्टिक्युलर झाड जे आज ज्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत किंवा जे झाड पडलेलं आता दिसते ते झाड ह्या संबंध चर्चेचं एक सेंटर पॉईंट होता। आणि खूप वाईट असं वाटतं की आत्ता जर तिथं झालेली खोदाई पाहिली तर झाडाच्या डाव्या बाजूला म्हणा किंवा उजव्या बाजूला म्हणा दोन्ही बाजूलाही कुठल्याही प्रकारचं खोदाई झालेली दिसत नाही। जेसीबीचं तिथं चाक पण दिसत नाही। आता कधी दिसत असेल तर ते इथनं त्या झाडाच्या खोदाईसाठी आतमध्ये गेलेलं चाक दिसत असेल। फक्त त्या 4 झाडाच्या रुंदी एवढंच तिथं खोदाई झाली आणि ती पण अर्धी अधिक मुळं बाहेर येऊन याच रस्त्यावरती साधारणपणे शेल्टरनच्या समोरच्या बाजूला 1-2 झाडं असे अर्धी बाहेर आलेले आहेत। मी त्याचाही पॉईंट चितळे सरांच्या कानावरती घातला होता की तुम्ही बघा की झाडं नुसते त्याला हात लावला तरी कोलमडतील। ते काय केलं मला माहिती नाही अजून, पण हा झालेला जो प्रकार आहे अत्यंत घृणास्पद आहे। ह्याच्या पलीकडे मला याच्यावरती काहीच म्हणता येणार नाही। ऐन उन्हाळ्यामध्ये येथील डेरेदार वृक्षही सावली देण्याचे काम करतात। त्याचप्रमाणे अनेक पक्षी, वटवाघळे तसेच इतर प्राणी या झाडावर कायमचे वास्तव्यास असतात। त्यामुळे या वृक्षांची कत्तल झाल्यास निसर्गाचा समतोल ढासळण्याची भीती निर्माण होत आहे।